ह्या जगातील मराठ्यांचे नेते त्यांचंच नाव घेतोय. थांबा जरा. या जगातील मराठ्यांचे नेते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा सर्वप्रथम धाराशिवचा प्रथम नागरिक पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो. मंचावर उपस्थित असलेले बाकी सर्व मान्यवर अंधारेताईंनी आता ह्या ध्वजासंदर्भात तुम्हाला शासकीय माहिती दिलेली आहे. हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी मी पालकमंत्री नव्हे ते ह्या राज्यातील सर्वसामान्य एक मराठा कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी मंचावर आहे. आणि मला ह्याची सुद्धा कल्पना आहे की या महाराष्ट्र राज्यातील हा पहिला कार्यक्रम आहे की एका पक्षाच्या राजकीय नेत्याबरोबर किंवा पालकमंत्र्याबरोबर किंवा परिवहन मंत्र्याबरोबर मनोजदादा जरांगे यांचा हा पहिलाच कार्यक्रम. त्यामुळे भविष्यामध्ये मला वेगवेगळ्या जे आपले मुलाखतकार असतात किंवा पत्रकार असतात त्यांच्या बाईटला सामोरं जावं लागणार आहे. मला त्यांची उत्तरं द्यावी लागणार आहे. परंतु मी त्यांना एकच सांगणार आहे की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारा या हिंदवी स्वराज्याची पताका ज्या छत्रपती शिवरायांची महाराजांनी पतकावली ती पताका 151 फूट ह्या धाराशिव मध्ये पहिल्यांदा होतोय. आणि तो मान पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी त्याचं भूमिपूजन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होतंय. माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही राजकीय वादळ येतात जातात. मी आताच आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रताप सरनाईकांनी आयुष्यामध्ये भरपूर काही कमवलंय. कधी स्वप्नामध्ये नव्हतं तेवढं सुद्धा प्रताप सरनाईकांनी कमावलं. आणि आज 151 फुटाचा ध्वज ज्या वेळेस आपण या ठिकाणी भूमिपूजन करतोय त्या ध्वजाचं अनुकरण माझ्या मतदारसंघामध्ये घोडबंदर किल्ल्यावर ज्यावेळेस मी पहिल्यांदा केलं त्याच ठेकेदाराला आज हे काम देण्यासाठी मी माझ्या सीओना सांगितलं की अतिशय उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या घोडबंदर किल्ल्यावर तो ध्वज पूर्वी उभारला होता. आणि घोडबंदर किल्ल्याची एकदम चांगल्या प्रकारचे आपण पुनरुज्जीवन त्याचं केलं होतं. आणि सर्वसामान्य शिवप्रेमींना तो घोडबंदर किल्ला आपण दाखवायला तशाच पद्धतीनं हा ध्वज या ठिकाणी व्हावा. काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा मराठा समाजाचे आपले या परिसरातले नेते मुंबईला आले. मी त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये 100 मुली आणि 100 मुलांचं वसतिगृह असलेली इमारतीचं काम दाखवलं. त्याबरोबर ठाणे शहरामध्ये एका वसतिगृहाचं काम मी त्यांना दाखवलं. त्यामुळे ते प्रभावित झाले. आणि कदाचित मनोज जरांगे पाटलांना त्यांनी सांगितलं असेल की बाबा प्रताप सर नाही बाकीच्या नेत्यांसारखं नाही वेगळ्या तुम्ही त्याच्या कार्यक्रमाला यायला हरकत नाही. आणि म्हणून दादांनी हा कार्यक्रम स्वीकारला असेल असं मला वाटतं. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही कारण मला कल्पना आहे की तुम्ही या ठिकाणी प्रताप सरनाईकपेक्षा जरांगे पाटलांचं भाषण ऐकायला आलेलं आहे. मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. परंतु मी आनंदी आहे की ज्या ज्या गोष्टी ज्या स्वप्नवत वाटत असतात त्या त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात करायला मिळतात. आणि ती प्रत्यक्षात करत असताना एक अतिशय चांगला उपक्रम आपण धाराशिवचं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी राबवतो याचा मला अभिमान आहे. आज ध्वजाचं भूमिपूजन झालं पण भविष्यामध्ये आपल्या मराठा मुला मुलींचं वसतिगृह आणि त्याचबरोबर एक मराठा समाजाचा हॉल या ठिकाणी असावं यासाठी जी यातली आमची सगळे मराठा समाजाचे नेते मंडळी झालं ना आपलं चाललंय ना जागेचं प्रत्येक गोष्ट होत राहील. त्यामुळे त्या गोष्टीची पूर्तता करण्याची ताकद आई भवानी मला देईल याची मला खात्री आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांना मराठा मुक्ती संग्रामाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.